श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत. मकर संक्रांत हा प्रत्येक स्त्रीचा आवडता सण आहे. यावर्षी 2026मध्ये 14 जानेवारी 2026ला मकर संक्रांती आलेली आहे. मकर संक्रांत हा 3 दिवसाचा सण असतो. पहिल्या दिवशी भोगी असते, जो उपभोग घेण्यासाठी असतो. दुसरा दिवस म्हणजेच मकर संक्रांतीचा असतो आणि तिसरा दिवस कर दिवस असतो. आपण त्यालाच क्रिकांत असे सुद्धा म्हणतो. आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत आपल्या घरातल्या काही वस्तू आहे ज्या दान म्हणून द्यायच्या नाही. मकर संक्रांतीच्या दिवशी ज्या वस्तू आहे त्या आपल्याला घरातून बाहेर नाही गेल्या पाहिजेत. ज्याचं दान आपण नाही करावं ते कुठले आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मकर संक्रांती म्हटलं तर महिलांचा जास्त फोकस असतो, तो म्हणजे हळदी कुंकावर. रथसप्तमीपर्यंत आपल्याला हळदी कुंकू करायचं असतं. मकर संक्रांतीला वाण महत्त्वाचं आहे आणि त्या वाणाच्याच गोष्टी आहेत ज्या आपण चुकीच्या पद्धतीने देत असतो आणि ते पूर्ण चुकीचं असतं. संक्रांतीच्या दिवशी अगदी तुम्ही खरेदी पण नाही करायची आणि द्यायचं तर अजिबातच नाही. पहिलं येतं ते म्हणजेच धारदार वस्तू. संक्रांत ही दानाचीच मानली आहे. जास्तीत जास्त दान करणं महत्त्वाचं असतं आणि खरं तर सूर्यदेवाची जो दररोज दर्शन घेतो किंवा सूर्याची उपासना केल्याने आपल्या कुंडलीतला सूर्य खूप बलवान होतो आणि काही आपल्या अडचणी आहे, शैक्षणिक अडचणी आहे, नोकरी संदर्भातील अडचणी आहे, त्या कमी होतात. दान करत असताना योग्य वस्तू दान करणं महत्त्वाचं आहे. संक्रांतीच्या दिवशी कुठली पण धारदार वस्तू आपल्याला दान करायची नाही आहे. तसेच आपण साडी पिन, सेफ्टी पिन अशा वस्तू दान करत असतो. या वस्तू दान करायच्या नाही. मकर संक्रांतीच्या कालावधीत स्टीलच्या वस्तू दान करायला चालत नाही आणि प्लॅस्टिक तेलसुद्धा दान करू शकत नाही. आपण दर शनिवारी शनी महाराजांना जातो, त्यांना तेल अर्पण करत असतो. तुम्ही तूप दान करू शकतात, पण तेलाचं तुम्हाला दान करायचं नाही आणि प्लॅस्टिकही दान करायला तुम्हाला चालणार नाही. तसेच तुम्ही प्रत्येकाच्या यथाशक्तीने दान करू शकतात आणि दान हे योग्य असावं की जेणेकरून त्याची उलट परिणाम आपल्याला नको. सगळ्यात आधी कुठलीही धारदार वस्तू तुम्हाला दान करायची नाही. आपण घातलेले कपडे दान करायचे नाही. नवीन कपडे तुम्ही दान करू शकतात. तुमच्या घरात वापरलेल्या वस्तू दान करायच्या नाही. मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचं महत्त्व आहे. तसेच प्लॅस्टिकची कुठलीही वस्तू तुम्हाला दान करायची नाही. आता दान काय करायचं तर तुम्ही ज्ञानदान करावं. तुम्ही अध्यात्माचं पण दान करू शकतात. तुम्ही गुरुचरित्राचा 14वा अध्याय दान करू शकतात. तुम्ही शिवलीला वृत्तांचा 11वा अध्याय दान करू शकतात. स्वामी चरित्र सारामृत दान करू शकतात. मकर संक्रांतीच्या कालावधीत सवासिनींना तुम्ही जोडवे दान देऊ शकतात. या दिवशी आपण शिदा दान करू शकतो. तुम्ही डाळ, तांदूळ, साखर या दिवशी दान करू शकतात. पौष महिन्यात आपण जे काही दान करतो ते आपल्याला सूर्यदेव पुढच्या जन्मामध्ये त्याच्या 10 पट आपल्याला देत असतो. भोगी, संक्रांत, किरकांत या दिवशी आपल्याला घरातून तेल बाहेर जाता कामा नये. कुठलीही प्लॅस्टिकची वस्तू बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी. या दिवशी काळे तीळ दान करू शकत नाही. पांढरे तीळ तुम्ही दान करू शकता. जेव्हा एखादी स्त्री तुमच्या घरात येईल तिला चहा, दूध, नाश्ता तुम्ही अन्नदान करू शकतात. या जन्मात तरी तुम्ही चांगलं दान करावं. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.